मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, जे काही मुंबई पोलीस भरती 2023ला जो काही पेपर झाला होता, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे काही अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी किंवा अतिशय जे काही महत्त्वाचे जे काही पेपर होता, तो पेपर चालू घडामोडी आणि जे तर जे कुठलं विचारण्यात आलं तर जे काही माध्यमिकचे पाठ्यपुस्तक आहेत त्यातील जे घेण्यात आलं होतं आणि जे काही चालू घडामोडी होत्या हे चालू घडामोडी सर्व ही युनिक अकॅडमी देवा जाधवर या सरांचं पुस्तक होतं वन लायनर. त्या वन लायनर पुस्तकातील एक ना एक ओळ आहे तशी 2023 मुंबई पोलीस भरतीमध्ये पडली होती मित्रांनो. तर अतिशय कठीण हा पेपर गेला होता. तर त्यातीलच आपण टोटल जीकेचे जे काही प्रश्न आहेत 70 मार्काचा जीके विचारण्यात आलो कारणाने बरेच मुलं गोंधळून गेले आणि याचं मेरिट कमी लागलं मित्रांनो. म्हणजेच मुलांनी कमी मार्क घेतले. तर बघा आता आपण प्रश्न पहिला घेणार आहोत. तर बघा प्रश्न पहिला काय आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर तो देश आहे दक्षिण कोरिया, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न दुसरा बघा, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण? यांची नेमणूक झाली. तर ते कोण होते? तर सुकुमार सेन, म्हणजे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. बघा 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्र 28 महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ती कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर जी काही 28वी महानगरपालिका जी आहे ती इचलकरंजीमध्ये होती आणि त्याने जिल्हा काय मुलांनी पूर्ण प्रश्न न वाचल्या कारणाने त्यांनी डायरेक्ट इचलकरंजीला ऑप्शन मारला आणि बरेच मुलं हे प्रश्न चुकले. तर ऑप्शन म्हणजेच प्रश्न पूर्ण वाचा मित्रांनो आणि त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर बघा गेल्या वेळेस झालं काय, तर जे काही मुलं इचलकरंजी केले ते चूक ठरलं आणि जिल्हा कोणता विचारला तर तो जिल्हा आहे कोल्हापूर मित्रांनो. तर बघा पुढील प्रश्न, टू प्लस कडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्यांचे रूप कसे होईल असा हा प्रश्न आहे. तर ते लागल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे तुझ्याकडे असं होऊन जाईल. पुढे प्रश्न बघा, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो तर काय आकारलं जातं? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सीजीएसटी. शेतकऱ्यांनी जिल्ह्यात सारामंदी चळवळ सुरू केली. तर कुठे सुरू केली? तर ते खेड्यामध्ये चालू केली. महाबळेश्वर उजळी बिल्लारे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर पुस्तकासाठी. ऑप्शन म्हणजे उत्तराचे ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन दिलेले आहेत क्षणिक, पूर्वी आणि नंतर, आणि चौथा पर्याय आहे जो पर्याय 2 व 3. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे चौथा पर्याय मित्रांनो. तर पुढे बघा, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतातील म्हणजे भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदल दरम्यान आयोजित करण्यात आला होता असा प्रश्न आला होता. तर त्याचं करेक्ट आन्सर जे होतं ते आन्सर होतं फ्रान्स नौदल. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडे महोत्सव कुठे पार पडला? तर तो हा प्रश्न चालू घडामोडीवर होता. तर हा जो काही साडे महोत्सव होता तो नवी दिल्लीत पार पडला होता. महाराष्ट्र सरकारने हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. तर हा प्रश्न बराच गोंधळून सोडला होता मित्रांनो सगळ्यांना. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते 10 सप्टेंबर होतं. देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? तर देवचा हा अनेक वचनी देवच होतो मित्रांनो, कायम लक्षात ठेवा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट जीपीटी हा रोबो यंत्र मानून या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. तर त्याचं जे काय करेक्ट आन्सर आहे ते बघा, जे काही ऑप्शन क्रमांक 1 आहे ओपन PAI. तर याचं करेक्ट आन्सर आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? तर ते अभिलेखागार आहे नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. पुढे बघा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. फारकत होणे म्हणजे त्याचा अर्थ होतो वेगळे होणे. ऑप्शन क्रमांक 1. समसंबंध ओळखा. मंगळवार शनिवार. तर चैत्राला काय मित्रांनो? तर जे काही उत्तर आहे त्याचं श्रावण येणार आहे. पुढे बघा, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या जागा किती आहेत? तर ते जागा आहेत मित्रांनो 50%. हे असं एकंदरीत 50% महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे शासन जे काही स्थानिक शासन संस्था आहे त्यामध्ये. बघा, संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात आले? तर ते जे काही वर्ष होतं ते भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पुढे बघा, 1 जानेवारी 2023 रोजी या देशाने युरो हे चलन स्वीकारले. तर ते कुठला देश होता? तर क्रोएशिया होता. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा म्हणजे सादरगीत कुणी लिहिलं असं त्याचा प्रश्न आहे.
तर याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते राजावडे याचं करेक्ट आन्सर होतं. बघा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. रांगणारी मुलं, तर हे काही विशेषण आहे, ते कुठलं विशेषण आहे असं ओळखायचं आहे, तर ते धातुसाधित विशेषणाचा प्रकार आहे. बघा पुढे बघा, खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केलं, असा प्रश्न होता. तर ते काय होतं, ते मध्य रेल्वे. ऑप्शन क्रमांक 1. 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे, असा प्रश्न होता. त्याचं जयपूर हे करेक्ट आन्सर होतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण झाले, तर ते होतं रशिया मित्रांनो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, या पद्य पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर ते अलंकार आहे दृष्टांत. बघा पुढे बघा, 2022 या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक खालीलपैकी कोणी जिंकले, तर जे काही पदक जिंकलं होतं ते मीराबाई चानूने जिंकलं होतं. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंब करण्यात आली, तर ती होती हरित क्रांती. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश भूषवले नाही, असा हा 28वा प्रश्न आहे. तर त्याचे जे काही आन्सर आहे ते लीला शेठ, बाकीच्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश भूषवलेले आहे. ऐकू येणे या अर्थाचा पुढील कोणता वाक्यप्रचार पर्यायात आला आहे, तर बघा कानावर पडणे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा 30वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही, तर तो माहितीचा अधिकार. पुढे बघा, भारताने टिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती, तर ती कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 रोजी ही म्हणजेच जे काही विश्वचषक होता तो जिंकला होता. पुढे बघा, पुढीलपैकी चुकी जोडी ओळखा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे, बरोबर आहे. ताडोबा हे काय लेणी आहे का, नाही. तर परत बघा, चुकीची जोडी ओळखायला सांगितलं, तर ताडोबा ही लेणी आहे का, नाही. म्हणजेच हे चुकीची जोडी आहे मित्रांनो. कोल्हापूरला देवस्थान आहे, महालक्ष्मी मंदिर आहे. अजिंठा हे जागतिक वारसा स्थळ आहे मित्रांनो. पुढे बघा, तुझे नाव काय या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल, तर याचं येईल प्रश्नचिन्ह येईल मित्रांनो, म्हणजे प्रश्न विचारला आहे, तुझं नाव काय. पुढे बघा, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केलेला आहे, तर तो केलेला आहे फेडरिक मॅक्समुलर यांनी केलेला आहे. पुढे प्रश्न बघा, इसवी सन 1974 साली भारताने या ठिकाणी अणुचाचणी केली, ती कुठे केली, पोखरण या ठिकाणी. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंब म्हणतात, तर त्याला टक्के म्हणतात. त्याचं 1 नंबरचा आन्सर. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, तर ते आहे वायस. वायस म्हणजेच काय, कावळा. बाकी राजीव, सरोज, अबुज हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात, तर बघा रेषाखंड एक प्रश्न आहे, तर याला एकच असतो बिंदू, म्हणजे जे काही मध्यबिंदू असतो तो मध्यबिंदू, आणि त्याला रेषाखंड अशा बऱ्याच फुटतात. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर मध्यबिंदू, तर मध्यबिंदू एकच असतो मित्रांनो. पुढे प्रश्न बघा, भारतातील पहिली वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालील कोणत्या शहरात झालेला आहे, असा हा प्रश्न आहे. तर याचे जे काही करेक्ट आन्सर आहे बघा, 4था प्रश्न पुणे. पुण्यामध्ये करण्याचा जे काही प्रकल्प होता तो पुणे इथं झालेला आहे. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात टिंबटेंबा शहरात पहिली ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे, तर हे वेल्लू. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते, तर ह, म्हणजे आन्सर क्रमांक म्हणजे ऑप्शन 1 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढील चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. बघा, कुतुब मिनार मेहरोली गोल घुमट विजापूरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस कुठं आहे, दिल्लीला आहे का, नाही, तर ती मुंबईला आहे. म्हणजे हे चुकीची जोडी आहे मित्रांनो. पुढे प्रश्न बघा, इसवी सन 1992 मध्ये या राज्यात मद्यपानाविरोधात चळवळ सुरू करण्यात आली होती, तर कुठं, आंध्र प्रदेशमध्ये. भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटे यांनी केली, तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. संसदीय शासन पद्धतीचा विकास येथे झाला, तो इंग्लंडला झालेला आहे. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. देवा सर्वांना सुखी ठेव, तर विद्यार्थी, स्वार्थ, संगीतार्थी, आज्ञार्थी, तर त्याचं ऑप्शन क्रमांक उत्तर म्हणजेच 4 म्हणजे आज्ञार्थी. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख बँका म्हणजे काय करण्यात आले, बँकेचे राष्ट्रीयकरण, तर ते 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तर पुढील प्रश्न बघा, आपल्या देशात अंमलात टिंब तारखेपासून वस्तू व सेवा कर म्हणजे जे काही जीएसटी सेवा कर लादण्यात आलं होतं, ते तारीख कोणती, असा हा प्रश्न आहे. तर तो आहे जे काही त्याची ॲक्युरेट तारीख आहे मित्रांनो, ते 1 जुलै 2017 आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला
एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले. तर कुठला देश आहे? तर तो आहे रशिया. बघा 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये येथे आयोजित करण्यात आल्या. तर ते कुठे करण्यात आल्या होत्या? तर त्याचं जे काय आन्सर आहे ते बुडापेस्ट. ऑप्शन क्रमांक 3. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर असा प्रश्न आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. पुढे प्रश्न बघा. परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? तर याचं जे काही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विजय भाटकर. पुढे बघा 2022 सालच्या WHO अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना काय होती? तर त्याची जी काही संकल्पना होती ती ऑप्शन क्रमांक 3 शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. याचं करेक्ट आन्सर आहे. भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर कोण असतो मित्रांनो? तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. 1 मे 1960 रोजी राज्याची निर्मिती झाली. तर जो उत्तर आहे महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला झालेली आहे. रक्ताने या शब्दाच्या विभक्ती ओळखा. तर याची विभक्ती जी आहे तृतीय आहे. भारतीय उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जातं तर ते क्षेत्र आहे वाहन. पुढे बघा इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्वानी हे शहर म्हटले. तर बघा त्याचं काय उत्तर जे आहे ते कॉन्स्टॅन्टिनोपल असं हे उत्तर होतं त्याचं. पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ते आगा खान पॅलेस याचं बरोबर उत्तर होतं. बघा पुढे बघा अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली होती. तर त्याचे जे काही उत्तर आहे ते होमी भाभा करेक्ट होतं. भारतीय हरित क्रांतीचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? तर ते आहे MS स्वामीनाथन. हे करेक्ट आन्सर होतं. पुढे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर ते राष्ट्रपती करत असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. तर पुढे बघा भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कुठली? तर ती आहे युनिसेफ. पुढे बघा सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डॉर्नियर 228 विमान थेट दिलं होतं? म्हणजे काही विमान भेट दिलं होतं. तर ते जे काही भेट दिलं होतं ते श्रीलंकाला दिलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा जे काही लष्करी शिक्षण दिलं जातं ती NCC दिलं जातं आणि NCC ही त्यांना जे काही BSF आहे म्हणजेच काही मिलिटरी आर्मी आहे त्यामध्ये फक्त त्यांना लिखी माप आहे, फक्त ग्राउंड घेतलं जातं असं एकंदरीत हे NCC आहे. पुढे बघा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? दूध आपण लिटरमध्ये मोजतो तर मीटर हे आपण कापडामध्ये मोजतो. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण? असं प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. बघा सॉरी इथं प्रश्न जे काय आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार जे आहेत ते संत नामदेव आहेत. तर बघा मित्रांनो आता तुम्हाला कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? तर ते चालू घडामोडीचा प्रश्न होता. तर त्याचं काही प्रतिनिधित्व केलं होतं जगदीप धनकर यांनी. तर बघा मित्रांनो असं हे जे काही गेल्या वेळेस मुंबईचा पेपर झाला होता त्यामध्ये जे काही GK वरील प्रश्न आले होते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर पुढील व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यावरती पाहिजे GKचा तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. एवढाच व्हिडिओ होता. जय हिंद.